नमस्कार बंधू भगिनींनो. लोकशाहीचा पावर आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. मुंबईमध्ये एक मोर्चा निघाला आणि गिरीश महाजनांना थेट एक रणरागिणी भिडली आणि सवाल करते की तुमच्या मोर्चामुळे वाहतुकीस अडथळा आलेला आहे, वाहतूक कोंडी होत आहे आणि म्हणून तुम्ही कुठेतरी रस्त्याच्या बाजूला तुमचा मोर्चा वळवा आणि रस्ता मोकळा करा, वाहतूक मोकळी करा. आणि हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिने थेट उतरली आणि मंत्र्याला भिडली. ही आहे लोकशाहीची ताकद, ही आहे लोकशाहीची पॉवर. कारण आतापर्यंत आपल्याला असं दाबून ठेवले ह्या लोकांनी की आम्हीच सत्ताधारी आणि आमच्याच हातात सगळी पॉवर. पण संविधान सांगते या देशाचा नागरिक हा देशाचा मालक आहे आणि सगळी सत्ता जर या सत्तेचा मालक कोणी असेल, सगळी पॉवर जर कुणाच्या हातात असेल तर ती सर्वसामान्य नागरिकाची आहे. परंतु ह्या मुनिमांनी, ह्या लोकप्रतिनिधींनी मात्र जनतेला नेहमीच अंधारात ठेवलं. पण एक रणरागिणी पुढे आली आणि संविधानाने आपल्याला कोणते अधिकार आहेत हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. संपूर्ण भारत देशाला त्या दिवशी कळालेलं आहे की आम आदमीची, आम नागरिकाची ताकद काय आहे. कारण इथे सगळी ताकद ही जनतेच्या हातात आहे, पण जनतेला मात्र कुठलाही अधिकार हे लोक वापरू देत नाही. खरं तर कलेक्टर जरी असेल तर सर्वसामान्य माणूस समोरून आल्यानंतर तो 90च्या अँगलमध्ये वाकला पाहिजे खाली. पण कुठला कलेक्टर वागतो सर्वसामान्य माणूस आल्यानंतर, कुठला कलेक्टर खुर्चीवर उभा राहतो, कुठला सीईओ वागतो सर्वसामान्य माणूस आल्यानंतर. उलट तर त्यांचे चेले बाहेरच सांगतात, साहेब अमेरिकेला गेले, आज भेट होणार नाही, 8 दिवसानं या. इथल्या या देशाची तनखा घेतात हे कर्मचारी आणि यांची अमेरिकेला काय काम असतं ड्युटी सोडून. पण हे यांची पॉवर दाखवतात. सर्वसामान्यांची पॉवर यांनी दाबून ठेवले. पण आपल्या त्या भगिनीने, रणरागिणीने या सगळ्यांना दाखवून दिलं की सर्वसामान्य माणसाची काय ताकद आहे. पण बघा हे मोर्चातले मुजवर कार्यकर्ते हे तिथे सांगत होते पोलिसांना, तिला बाजूला घ्या, तिला बाजूला घ्या, नाहीतर ती मार खाईल. अरे कोणाला मारण्याची भाषा करतात हे सांगतात. एकीकडे हे तुम्ही कशामुळे बोंबलत फिरायले रस्त्यावर, तर सांगतात की काँग्रेस पक्षाने आमचं एक विधेयक मंजूर होऊ दिलं नाही आणि महिलांना आरक्षण मिळणार होतं. कोणत्या, तर खासदारांची संख्या वाढणार होती संसदेत. अरे खासदारांची संख्या वाढणार होती ते तर विधेयक आधीच झालेलं आहे. आणि मग आता तुम्ही काय करणार आहेत, लोकांना फक्त फसवणार आहेत गाजर दाखवून. आणि खासदार काही तुम्ही सर्वसामान्य महिलांना करता का? अरे तुमच्याच घरातल्या माता भगिनी खासदार करता, तुम्ही दुसऱ्यांना कुणाला खासदार करता, कुणाला आमदार करता? कोणती सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातली माता भगिनी तुम्ही खासदार आणि आमदार करून दाखवली? कुणाला फसवताय तुम्ही? पण सर्वसामान्य माणूस जर रस्त्यावर उतरला तर यांना सडो की पळो करून सोडतो. एकीकडे सांगतात की आम्ही महिलांसाठी रस्त्यावर उतरलो, दुसरीकडे सांगतात की ती महिला, तिला बाजूला घ्या, ती मार खाईल. अरे जी आज आपला अधिकार दाखवत आहे, तुम्हाला काय आहे संविधानाने दिलेला, तिला तुम्ही मारण्याची भाषा करता का? तर तुम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून. अरे ती मंत्र्यांना भिडले ना, मंत्र्याला सुद्धा तिनं वाकवलं. आणि मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, हे फक्त सर्वसामान्य जनतेचे सेवक आहेत, मुनीम आहेत, कारभारी आहेत. त्यांना ते काही मालक नाहीत. आणि सर्वसामान्य माणसांवर तुम्ही कुठलीही मोजवरी दाखवू नये, कारण संविधानाने तुम्हाला कोणताही अधिकार दिलेला नाही. पण तुम्ही म्हणता आमचे पद संविधानिक आहेत आणि नागरिक काय असंविधानिक आहेत का? मग हे नागरिक काय बाहेरचे आहेत का? अरे ज्यांचं मतदान तुम्ही घेता ते असंविधानिक आहेत का? ज्यांच्या मताच्या अधिकाराने तुम्ही त्या पदावर बसलेत ते काय असंविधानिक आहेत का? मग कुठला सर्वसामान्य नागरिक आल्यानंतर आमदार 90च्या अँगलमध्ये वागतो, कुठला खासदार 90च्या अँगलमध्ये वागतो, सर्वसामान्य माणूस आल्यानंतर का वागत नाही? कारण तुम्ही तुमचा अधिकार दाखवता लोकांनी, जे अधिकार तुम्हाला मुळातच नाही. लोकांना अधिकार आहे सगळा, पब्लिकला अधिकार आहे सगळा. पॉवर टू दी पीपल, सगळी पॉवर जनतेच्या हातात आहे, सगळी पॉवर लोकांच्या हातात आहे या देशाची. पण ते तुम्ही विसरलात. ते या रणरागिणीने दाखवून दिलेलं आहे तुमच्या मोर्चामध्ये. तुम्ही तुमचा मोर्चा असला की वाटेल तेव्हा वाहतूक कोंडी करायची, वाटेल तेव्हा मार्केट बंद करायचं, वाटेल तेव्हा मार्केट जाम करायचं. आणि मार्केट जाम करण्याचे गाणे सुद्धा काढतात, हे लय हैवान असतात. आणि म्हणून एक सर्वसामान्य नागरिकाला जरी आपला अधिकार कळाला ना, तुम्हा सगळ्यांना गार करून सोडतो इथला एक सर्वसामान्य नागरिक. हे दाखवून दिलेलं आहे आपल्या त्या भगिनीने. आणि म्हणून नंतर हे शोध घ्यायला लागले
पुढे आलेली ती महिला कोण, ती कोण होती, ती कोण होती. मग अनेक महिलांचे यांनी चेहरे पुढे आणले. हीच होती का ती महिला, हीच होती का ती भगिनी. कारण यांना कुठली तरी कारवाई करायची होती, त्यांना जेलमध्ये डांबायचं होतं. पण सर्वसामान्य नागरिकांनी एक दिवस जरी आपला अधिकार वापरला तर तुम्ही त्यांना जेलमध्ये डांबण्याचे प्रयत्न करता, त्यांचं लगेच त्यांना शोधून काढण्याचा प्रयत्न करता. आणि तुम्ही या पदावरती बसून सर्वसामान्यांच्या मताच्या अधिकाराने तुम्ही या खुर्चीवर बसले आणि रोज तुम्ही कायद्याचं उल्लंघन करत असता. तुम्हाला खरं तर किती जेलमध्ये, तुरुंगामध्ये डांबलं पाहिजे. तुम्ही आज या देशाची दुर्व्यवस्था अशी करून ठेवले आणि म्हणून सर्वसामान्य नागरिक इतका पेटून उठला आहे, एरी नाही. तुमच्या संपत्तीचे घबाड वाढवत असताना तुम्ही सामान्य माणसाचा थोडाही विचार करत नाही. तुमच्या मोर्चाच्या जाहिराती करत असताना इथले चिमुकले त्या वाहतूक कोंडीत काय सहन करत असतील, माता भगिनी वाहतूक कोंडी झाल्यानंतर प्रवासामध्ये काय सहन करत असतील, याचा थोडाही विचार तुम्ही करत नाही. आणि त्यावेळेस सर्वसामान्य नागरिक पेटून उठतो. आणि म्हणून गिरीश महाजन येरी लय बडबड 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 करत असतात तोंड समोर समोर. त्यांना संकट मोचन म्हटलं जातं, मन संकट मोचन त्यांच्या पक्षामध्ये. खरं तर त्यांच्यावर आलेलं संकट दिसलं, ते लोकांना अधिकार कळाले म्हणजे यांच्यावर खरं संकट आलं. लोकांना आपले अधिकार आता कळायला लागलेले आहेत. आता आपण सावध होण्याची गरज आहे. आता आपण थोडी माणुसकी बाळगण्याची गरज आहे. एका माणसाला अधिकार जरी कळाला तर क्षणात इथल्या करोडो लोकांना आपला अधिकार कळून चुकतो आणि तुम्हाला 90च्या अँगलमध्ये वाकावं लागतं. मग मंत्री असेल काय, प्रधानमंत्री असेल काय. प्रधानमंत्री जरी असला, मुख्यमंत्री जरी असला तरी तो इथल्या नागरिकांचा सेवक आहे, मुनीम आहे, हे लक्षात ठेवा. आणि मालक कोण असेल तर इथला सर्वसामान्य नागरिक मालक आहे, हे संविधानाने बजावून तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही लोकशाही ही लोकांनी निर्माण केलेली शासन पद्धती आहे, मुनिमांनी निर्माण केलेली शासन पद्धती नाही. ही लोकांनी लोकांच्या सोयीसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. आणि म्हणून लोक ठरवतील ना तुमच्या मोर्चांना इथून जाऊ द्यायचं का दुसरीकडून वळवायचं. तुम्ही कोण म्हणणार आहे, तुम्हाला अधिकार नाहीयेत. लोक सांगतील तुम्हाला इथून वाहतूक कोंडी होत आहे, तुम्ही तिकडून जा, मग नीट तुम्हाला तिकडून जावं लागतं. लोकांनी जर सांगितलं तुम्हाला बस करा तो मोर्चा, जा घरामध्ये मागे फिरून, तर तुम्हाला वापस मागे जावं लागतं. कारण अधिकार मुनिमाला नसतात, अधिकार मालकाला असतात. आणि म्हणून आमच्या त्या भगिनीने जे केलं ते तुम्हाला कधीच तुमच्या नाकावर टिचून लोकशाहीचा पावर दाखवलेला आहे. तुम्हाला आतापर्यंत असं कोणीच वाकवलं नव्हतं, पण इथल्या एका भगिनीने तुम्हाला वाकवलं 90च्या अँगलमध्ये. ही संविधानाची आणि लोकशाहीची ताकद आहे. ही प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवण्यासारखं आहे. प्रत्येक नागरिकाने असा आपला पावर दाखवला पाहिजे. कारण लोकशाही म्हणजे काही जोक नाही. लोकशाही ही लोकांना अधिकार देते. लोकशाही मुनिमाला अधिकार देत नाही. लोकशाही ही कारभाऱ्यांना अधिकार देत नाही. लोकशाही लोकप्रतिनिधींना अधिकार देत नाही. लोकशाही लोकांना, नागरिकांना अधिकार देते. सगळे लोक काम सांगतील ते मंत्र्यांनी करायचे. मंत्र्यांनी नाही ठरवायचं स्वतः आम्ही कोणतं काम करू, आम्ही कोणती योजना राबवू. लोक सांगतील तुम्ही काय करायचं, तेव्हा लोक सांगतील तुम्ही आज कोणत्या गावात जायचं, काय करायचं. लोक सांगतील की तुम्ही सभा कधी घ्यायच्या, तेव्हा तुम्ही घ्यायच्या. लोकांची परवानगी घ्यावी लागते तुम्ही मोर्चा काढण्यासाठी. तुम्ही लोकांची परवानगी घेत नाही, तुमच्या शासकीय कर्मचाऱ्यांची परवानगी घेता. शासकीय कर्मचारी काही तुमचे मालक आहेत का? शासकीय कर्मचारी काही आमचे मालक आहेत का? ते कर्मचारी म्हणजे ते तर चपराशी असतात, सेवक असतात. कर्मचारी म्हणजे तर काहीच चीज नाहीये. कर्मचारी म्हणजे सगळ्यांचा चपराशी झाला तो जनतेचा. तुमचा झाला तो कर्मचारी, आमचा झाला तो चपराशी. आम्ही काम डायरेक्ट कर्मचाऱ्याला नाही सांगणार, आम्ही डायरेक्ट काम लोकप्रतिनिधींना सांगणार, म्हणजे आमच्या मुनिमांना सांगणार. आमचे मुनीम त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सांगतील, मग ते काम करतील. ही आहे व्यवस्था इथली. म्हणजे मालक काम सांगेल आमदार खासदारांना, आमदार खासदार सांगतील त्या कर्मचाऱ्यांना, आणि ते कर्मचाऱ्यांनी पालन करायचे. पण कर्मचारी वर्ग आणि हा लोकप्रतिनिधी वर्ग होऊन बसलाय मालक, आणि जनतेला केले यांनी चपराशासारखं वाकवत आहेत. यांनी गावात आले की रस्ते झाडून ठेवा, यांनी गावात आले की फुले टाका, यांनी गावात आले की आरत्या ओवाळा. अरे कशासाठी? अलीकडे तर पुन्हा नवीन फॅशन निघली. मागे तरी आमदार खासदार गावात आले की आरत्या ओवाळा आणि फुले टाका होतं. आता एखादं पोरग पोलीस झालं, एखादं पोरग ग्रामसेवक झालं, एखादा पोरग शासकीय कर्मचारी, एखादा पोरग सरकारी चपराशी झाला तरी गावात फुलं टाकायचा कार्यक्रम केला जातो. अरे ते आपलं चपराशी झालं ना. एखादा कलेक्टर झालं, कलेक्टर झालं म्हणजे काय झालं, आपलं चपराशी झाले आपल्याला काम करण्यासाठी.
मग तरी फुलं टाकण्याचा कार्यक्रम आणि जनतेचे जे खरे मालकाचे अधिकार आहेत ते मात्र हे दाबतात. अरे सामान्य नागरिक कलेक्टर ऑफिसमध्ये गेला तर कलेक्टर ऑफिसमध्ये फुलं पडले पाहिजे, त्याच्यावरती मालक आलाय आपला, कलेक्टर उठला पाहिजे, 90च्या अँगलमध्ये वाकला पाहिजे नमस्कार घालून. सर्वसामान्य अधिकार आहे माणसाचा, तो सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे. पण हा वागतो का कलेक्टर? नाही वागत. सगळं उलट राजकारण आपल्याला दाखवलं होतं, सगळे उलटे कायदे आपल्याला शिकवले जाते. आणि म्हणून सगळ्यांनी एक लोकशाहीचा अभ्यास केला पाहिजे. लोकशाही शासन पद्धती नेमकी काय, कोणती शासन पद्धती आहे, लोकांना काय अधिकार आहेत, नागरिकांना काय अधिकार आहेत नेमके, आणि लोकप्रतिनिधींना काय अधिकार आहेत, आणि कर्मचारी वर्गाला काय अधिकार आहेत. आजकाल कर्मचारी वर्गाचं आणि या लोकप्रतिनिधींचं विचारूच नका. यांचे बंगल्यावर बंगले, बंगल्यावर बंगले, बंगल्यावर बंगले, अमेरिकेत बंगले, लंडन मध्ये बंगले, इकडं बंगले, इकडं, यांचे दिवस सगळे चांगले आणि लोकांचे दिवस मात्र सगळे वाईट. कारण का? लोकांना कुठलेच अधिकार यांनी ठेवले नाहीत, सगळ्या अधिकारांवरती यांनी डल्ला मारलेला आहे. आणि म्हणून आज आपल्या त्या भगिनीने सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाचा काय अधिकार आहे हे सगळ्यांना दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून आपण सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि लोकशाहीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. असंच या लोकप्रतिनिधींना वाकवलं पाहिजे. आपण यांना कामं सांगायचे, हे कामं ऐकतील, करतील, तरच आपल्या अधिकारांचा हा फायदा होईल. आपल्याला नेमकं काय वाटतं या व्हिडिओबद्दल निश्चितच आपल्या प्रतिक्रिया द्या. आपली लोकशाही ही सर्वोच्च शासन पद्धती आहे, खरोखर अतिशय उत्कृष्ट शासन पद्धती आहे. आणि म्हणून लोकशाही विषयी असणारं आपलं मत नक्कीच प्रतिक्रियामध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.